Good morning, students. Today, I welcome you all to the Dr. Bapuji Sarangi Institute of Engineering and Technology. Today's subject is electrical power transmission and distribution. This is the first topic is the single line diagram of AC power supply. Okay, so this is the diagram for single line power of AC power supply. Okay, so basically the electrical energy plays an important role in day-to-day life. Okay, so in developed countries the enough supply of the electrical energy आपल्याला जो काही इलेक्ट्रिकल सप्लाय पाठवायचा आहे तो इलेक्ट्रिकल सप्लाय आपल्याला अफोर्डेबल पाहिजे किंवा जी कॉस्ट पर एनर्जी आहे ती कॉस्ट पर एनर्जी कमी पाहिजे. ओके, सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज ऑल्सो नीडेड फॉर द डोमेस्टिक पर्पज, कमर्शियल पर्पज अँड इंडस्ट्रियल पर्पजेस अँड ऑल्सो फॉर द ॲग्रिकल्चर पर्पज. ओके, सो ह्या सगळ्यासाठी एनर्जी आपल्याला पाठवत असताना तर जी काय बेसिक सिंगल लाईन डायग्राम आपल्याला लागते ती सिंगल लाईन डायग्राम तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल. ओके, सो या सिंगल लाईन डायग्राममध्ये जे काही इथं दाखवले जनरेटर. सो जनरेटरचं व्होल्टेज तुम्ही EPGमध्ये शिकला असाल की जनरेटरचं व्होल्टेज किती असते, साधारणतः 11 kV असते. ओके, सो 11 kV व्होल्टेज हे कशाचं असते तुमच्या जनरेशन. ओके, सो किंवा ते जनरेटिंग स्टेशन आहे. ओके, सो आफ्टर जनरेटिंग स्टेशन दी फर्स्ट कंडिशन और फर्स्ट इज कम्स दॅट इज दी प्रायमरी ट्रान्समिशन. ओके, प्रायमरी ट्रान्समिशनला काय होते तुमचं जे काय प्रायमरी व्होल्टेज आहे जे काही तुमच्या जनरेटरकडनं आलं 11 kV. सो त्या 11 kVला बाय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर त्या 11 kVचं 132 kVमध्ये काय केलं जाते, रूपांतर केलं जाते. सो त्या स्टेजला प्रायमरी ट्रान्समिशन असं म्हणतो. ओके, सो सेकंड आहे नेक्स्ट स्टेज आहे सेकंडरी ट्रान्समिशन. सो सेकंडरी ट्रान्समिशनला अगेन आपण काय करते 132 kVचं आयदर 11 kV करते किंवा 330 kV करते बाय युजिंग दी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट प्रोसिजर इज दी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. सो प्रायमरी डिस्ट्रीब्युशनला आपण काय करतो आहे इथं आलेलं जे काय 33 kV आहे किंवा 11 kV आहे त्या 11 kVचा आपण 33 kVचा आपण 11 kVमध्ये कन्वर्ट करतो आहे बाय युजिंग दी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. अँड लास्ट इज दी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सेकंडरी डिस्ट्रीब्युशनला आपण काय करतो आहे जे 11 kV आहे अगेन दॅट 11 kV इज कन्वर्टेड इन टू दी 440 और 230 वोल्ट बाय युजिंग दी सेकंडरी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आता प्रोसिजर काय आहे AC सप्लाय पॉवर सप्लाय पाठवण्याची. फर्स्ट आहे जनरेशन. सो जनरेशन आपण करतो 11 kVला. आफ्टर दॅट प्रायमरी ट्रान्समिशन नंतर सेकंडरी ट्रान्समिशन नंतर परत प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन नंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर आपल्याला कन्झ्युमरला सप्लाय मिळतो आहे दॅट इज 440 वोल्ट किंवा 230 वोल्ट. ओके, दिस इज दी सिंगल लाईन डायग्राम फॉर दी AC सप्लाय. ओके, नेक्स्ट आहे पॉईंट आहे तर मेन कंपोनंट्स फॉर द ट्रान्समिशन लाईन. फर्स्ट कंपोनंट आहे तुमचा लाईन कंडक्टर्स. सो लाईन कंडक्टर काय करतात तुमची जी काही इलेक्ट्रिकल पॉवर आहे फ्रॉम दी सेंडिंग एंड टू रिसिविंग एंड ते काय करतात आपल्याला ट्रान्समिट करतात. नेक्स्ट आहेत लाईन सपोर्ट्स. जे लाईन सपोर्ट्स आहेत ते तुमच्या ओव्हरहेड लाईनला सपोर्ट करण्यासाठी वापरले जातात जे की तुमचे पोल्स असतील जे वुडन असतील किंवा स्टील असेल किंवा स्टील टॉवर्स असतील हे सगळं आपण वापरतो. कशासाठी तर ज्या काही विंड किंवा रेन वेगवेगळ्या ज्या काही ॲबनॉर्मल कंडिशन्स ऑफर होतील त्यापासून तुमच्या ट्रान्समिशन लाईनचा जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरला काहीही प्रॉब्लेम असू नये म्हणून. ओके, नेक्स्ट पार्ट कंपोनंट आहे इन्सुलेटर. सो इन्सुलेटर हे तुमचे जे काही क्रॉस आर्म्स असतात त्या क्रॉस आर्म्सवरती फिक्स केलेले असतात आणि त्याचं फंक्शन इट इज बाइंड दी कंडक्टर किंवा जो काय तुमच्या लाईन सपोर्टमधनं जाणारा जो काय तुमचा कंडक्टर आहे त्या कंडक्टरला बाइंड करून त्याच्यामधून आपण इन्सुलेटरमधून तो कंडक्टर पाठवतो. टाईप्स आहेत त्याचे पिन इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटर, सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर अँड स्ट्रे टाईप इन्सुलेटर. नेक्स्ट आहे क्रॉस आर्म्स. इट इज दी फिक्स पार्ट ऑन दी पोल. द इन्सुलेटर आर सपोर्टेड टू दी क्रॉस आर्म्स. म्हणजे तुमच्या ज्या क्रॉस आर्म्सवरती तुमचे इन्सुलेटर्स कनेक्ट केलेले असतात हे क्रॉस आर्म्स आयदर स्टीलचे असतील किंवा आयर्नचे असतील. आणि रिमेनिंग जे काही अदर कंपोनंट्स आहेत त्या अदर कंपोनंट्समध्ये गार्ड वायर असेल, तुमचा लाईटनिंग अरेस्टर असेल किंवा फ्यूज युनिट्स असतील, जम्पर्स असतील किंवा गार्ड वायर्स असतील हे बऱ्यापैकी पार्ट्स याच्यावरती आपण
मेन्शन केलेले असतात. ओके, सो इन दिस लेक्चर आपण एवढं शिकलो आहे आजच्या लेक्चरला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन बघणार आहे. ओके, थँक्यू.